नमस्कार बंधू भगिनींनो, अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी सौ गायत्री अमोल बिरादार. लातूर पॅटर्न हा जगात भारी. लातूर सारखा पॅटर्न, शिक्षणाचा पॅटर्न, पूर्ण विश्वामध्ये गाजलेला पॅटर्न. परंतु लातूर मध्येच नवोदय विद्यालयामध्ये एका छोट्याशा चिमुकलीने आत्महत्या केल्याची न्यूज सर्वत्र पसरली आणि सर्वांचे मन खिन्न झाले. डोळ्यातून अश्रू वाहत होते. काय करावं कळत नाही आणि ती आकांत करून टाहो फोडून रडणारी आई आणि टाहो फोडून रडणारे बाबा डोळ्यासमोर आल्यानंतर आणि इतकी हुशार चिमुकली, कोणाचं मन खिन्न होणार नाही. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना आहे. औसा तालुक्यातील टाका येथील एक ग्रामीण भागातली छोटीशी विद्यार्थिनी इतकी हुशार आणि आपले हुशार असल्यामुळे या प्रामाणिक बुद्धीने केलेला अभ्यास आणि असा अभ्यास कुठेतरी चांगलं भविष्य घडवत असतो आणि आपलं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपल्या लेकीला बोटाला धरून नवोदय विद्यालयाचा ज्या पालकांनी रस्ता दाखवला, आज त्या पालकांना काय वाटत असेल? 17,000 विद्यार्थ्यांचे फॉर्म येतात आणि फक्त 80 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं त्या विद्यालयासाठी आणि त्या 80 मध्ये असते एका ग्रामीण भागातली चिमुकली अनुष्का. पण इतक्या चिमुकल्या कळीला फुलण्याआधीच तोडून टाकल्या जातं, ही काळीच पिळवटून टाकणारी घटना वाटत नाही का सरकारला? आज महानगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे. म्हणून देशातले मोठमोठाले नेते प्रचारासाठी रात्रंदिवस पळताना दिसत आहेत. पण त्यांचा एकाचाही पाऊल आणि एकही पाऊल त्या छोट्याशा चिमुकलीच्या आई-बाबांच्या घराकडे जाऊ नये, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी, की तुमचा जो काही अन्याय आहे, या छोटूशा चिमुकलीसाठी आम्ही लढू आणि नक्कीच तुम्हाला न्याय मिळवून देऊ, हा शब्द देण्यासाठी सुद्धा एकाही पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या मनात येऊ नये, ही केवढी आमच्या देशाची शोकांतिका आहे. असं म्हणतात, की शिक्षणच हे एक असं आहे जे वाघिणीचं दूध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, की ह्या वाघिणीचं दूध पिल्यानंतर माणूस कुठलंही कार्य या देशामध्ये नव्हे तर विश्वाच्या पाठीवर समर्थपणे करू शकतो. पण आज हे वाघिणीचं दूध पिणारे आमचे बछडे मात्र घडूच दिल्या जात नाही. त्यांना घडण्याआधीच कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न आज शिक्षण डिपार्टमेंटमध्ये सुद्धा केला जात असेल, तर आज एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये काहीतरी वेगळं होतंय असं दिसत नाही का? कारण आज समाजाला घडवत असताना एक शिक्षक, एक शाळा यांची जबाबदारी काय आहे? शाळा म्हणजे फक्त 4 भिंतीची एक इमारत नाही, तर जिवंत ज्ञानाचं मंदिर आणि त्याच्यातली परमेश्वराची जिवंत मूर्ती कुणी असेल, तर ते आमचे विद्यार्थी आहेत, आमचे हे चिमुकल्या कळ्या आहेत. परंतु आज आमच्या जिवंत परमेश्वराला त्या ठिकाणी विश्वरूप दाखवण्याआधीच त्यांना संपवण्याचा प्रयत्न तेथील शिक्षकांकडून केला जात असेल, तर आज विश्वास ठेवायचा कोणावर? शिक्षक हा समाजाचा असा पाया आहे, की म्हणतात, एखादा इंजिनिअर चुकला तरी चालेल, काही क्वचित लोकांचं नुकसान त्याच्यामधून होईल. एखादा डॉक्टर चुकला एखाद्या घटनेला तरी एखाद्या पेशंटचं नुकसान होईल. परंतु एखादा शिक्षक चुकला तर हजारो पिढ्या बरबाद करू शकतो. एवढी ताकद त्या शिक्षकांमध्ये असते. म्हणून आणि तोच शिक्षक जर प्रामाणिकपणे काम करत असेल, तर हजारो पिढ्यांचा इतिहास तो घडवत असतो. त्याचं नाव आहे शिक्षक. जो क्षणाक्षणाला आपलं कर्तव्य निभवतो तो शिक्षक. जो क्षणाक्षणाला फक्त शिकवण्याचं काम करतो तो शिक्षक. पण आज शिक्षकांच्या काय चुका होताना दिसत आहेत आणि ह्या कशामुळे दिसत आहेत हे पण पाहिलं पाहिजे. शिक्षकांना जेव्हा कुठल्याही प्रकारचं वेतन दिल्या जात नाही, तेच शिक्षक किती प्रामाणिकपणाने काम करतात. शिक्षकांना जेव्हा बोटावर मोजण्या इतकंच वेतन दिलं जातं, तेव्हा शिक्षक किती प्रामाणिकपणे काम करतात. पण शिक्षकांना जेव्हा आवश्यकतेपेक्षा जास्त दिलं जातं, तेव्हा शिक्षकांचं प्रेम पुतळ्यावर आहे, पण मुलांवर नाही. आपल्या
विद्यार्थी बांधवांवर नाही का आपल्या लहान लेकरांचं जेवढं लाड आणि भरणपोषण त्यांच्या बाबतीत जेवढं स्नेह आहे, तेवढं आपल्या विद्यार्थ्यांना नाही देऊ शकत एक शिक्षक? का त्यांच्यावरती अन्याय केल्या जातील? अशा कितीतरी शाळा आहेत, की मागे एक आश्रमशाळेचं आपण बघितलं. इयत्ता 4थीच्या मुलींवर सुद्धा मुख्याध्यापकांकडून संपवण्यात येत होतं अन्याय अत्याचार करून. आणि अशीच समांतर घटना आहे आपल्या ह्या चिमुकल्या अनुष्काची. असं तिच्यावरती मारलेले तिच्या शरीरावरचे त्याचे फोटो तिच्या आई-वडिलांनी काढून ठेवले पुरावा म्हणून आता दाखवत आहेत ते, जेव्हा त्यांना न्याय मिळत नाही. जर ते फोटोही त्यांच्याकडे नसते, तर त्या शांत संयमी आई-बाबाला कुणाकडे न्याय मागायला तोंडच नव्हतं, की आमच्या बाळाला आमच्याकडे पुरावाच नाही काही. हे सगळे लोक हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये बसलेले फक्त पुरावे मागतात, कागदी पुरावे मागतात. त्यांचं बाळ एवढं गेलं याच्याशी काही घेणं नसतं. त्यांना फक्त कागदी पुरावा द्या. त्यांनी तो कागदी पुरावा तरी तेवढा ठेवला आहे. आणि इकडे काय जाहीर केलं, तर विद्यार्थिनीने आत्महत्या केलेली आहे. खरंच 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी अशा चिमुकल्या-चिमुकल्या लेकरांच्या आत्महत्या होताना दाखवल्या जात आहेत शिक्षण डिपार्टमेंटमधून. किती छोट्या-छोट्या लेकरांच्या. एवढे छोटे लेकरं आत्महत्या करतील असं वाटतं? त्यांना आत्महत्या कशी करायची हे तरी माहीत असतं. आणि जर त्यांनी आत्महत्या केलेलीच असते, तर चिमुकल्या अनुष्काच्या अंगावर एवढे माराची वळ उठलेले हे कसं काय? का तिनं स्वतःला एवढं मारून घेतलं? असं म्हणायचंय आरोपी लोकांना का पोलीस डिपार्टमेंटला किंवा सरकारला असं म्हणायचंय का? हे सगळं जाऊ द्या. पण असं होत का आहे? आणि हे टाळण्यासाठी काहीच पर्यायी व्यवस्था नाही का? असं शासन दरबारी कधी वाटत नाही का? रोज आम्ही हे ट्रक भरू लोकप्रतिनिधी निवडून देत आहोत. पण यांचं कर्तव्य काहीच नाही. याच्यावर पर्यायी व्यवस्था, उपाययोजना हे काहीच करू शकत नाहीत. जेव्हा शाळेमध्ये, निवासी विद्यार्थ्यांमध्ये अशा घटना वाढल्या जातात, तेव्हा त्या ठिकाणी प्रशासनाची काहीच जबाबदारी नसते का? जेव्हा अशा घटना होतात, तेव्हा कधीही यांच्यावर कठोर कारवाया केल्या जात नाहीत आणि म्हणूनच ह्या घटना होतात. अलीकडे जे काही प्रशासनातले अधिकारी आहेत, त्यांचं तर अतोनात झालेलं आहे. अतोनात ज्याप्रमाणे लोकप्रतिनिधी अतोनात वागत आहेत ना पैशाच्या जोरावर, अगदी त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी अतोनात वागत आहेत पैशाच्या जोरावर. त्यांना वाटतं, की आम्हाला इतकं वेतन झालेलं आहे चालू, या वेतनाच्या जोरावर ना आमच्यावर कोणी कठोर कारवाई करू शकत, ना आम्हाला कोणी अटक करू शकत. आम्ही कसेही सुटून येतो, कुणालाही पैसे देतो. सगळं जे चाललेलं आहे ते फक्त पैशाच्या घमेंडावर चालवलेलं आहे. मग तुमच्याकडे वेतन जास्त झालेलं आहे, तुम्हाला पैसा जास्त झालेला आहे. मग त्या पैशाच्या जोरावर काही तुम्ही लेकरांचं रक्तच पिणार आहेत का? हा प्रश्न आहे सरकारी अधिकारी म्हणून काम करणाऱ्या लोकांना. जरी तुम्ही मुख्याध्यापक असाल, प्रिन्सिपल असाल, मग तुमच्याकडे वेतन जास्त झालं, मग लेकरांचे जीवच घेणार. त्यांच्यावर अन्य अत्याचार करून का? त्यांना चांगलं घडवू पण शकता ना. पैशाच्या जोरावर तुम्ही गरीब लेकरांसाठी शिक्षणाची व्यवस्था निर्माण करू शकता का? त्यांच्या नरडीचे घोट घेऊन आपल्याला पोलीस काही करू शकणार नाहीत. आपण पोलिसांना पैसे फेकून एवढाच तुम्ही पैशाचा उपयोग करणार. पैशाचा उपयोग करण्यासाठी दुसरे काहीच कामं नाहीत का? ते कोणीकडे स्वामी विवेकानंद आमचे संपूर्ण विश्वात भारताचं त्यांनी भारताबद्दल आकर्षण निर्माण केलं. पण जेव्हा पाश्चिमात्य राष्ट्र त्यांनी असे पाहिले, त्यावेळेस ते म्हणतात, की माझ्या देशाची ही दारिद्र्यता दूर करण्यासाठी मला 100 युवक हवे आहेत फक्त. आणि 100 युवक एकदा मला मिळाले ना, मग मी कसं या देशाचं नंदनवन फुलवतो. हे विचार शिक्षणामध्ये कुठं रुजू नयेत का? जीवन घडवणारं, चरित्र निर्माण करणारं शिक्षण शाळांमध्ये नसूच नाही का? जर शिक्षकांमध्येच चरित्र निर्माण करण्याचं शिक्षण अजून मिळालं नसेल शिक्षकांनाच, तर विद्यार्थ्यांना कधी मिळेल? हा आमचा प्रश्न आहे प्रशासनाला आणि सरकारला. कधी म्हणून जाग येणार आहे? कुंभकर्णाच्या झोपेत असल्याप्रमाणे आमचं ग्रह खातं. कितीही घटना घडल्या, कितीही आई-वडिलांचे काळीज पिळवटून गेले, तरी आमच्या ग्रह खात्याला कधीही जाग येणार नाही.
नगरपालिकेची रणधुमाळी आहे. मुख्यमंत्री प्लस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बाजूला येऊन तिथे सभा घेतात, तिथं प्रचार करतात, पक्षाचं अतोनात कौतुक करतात, पक्षाचं नको नको तितकं स्वतःच्या पार्टीचं गाणं गातात, स्वतःच्या पार्टीचे उमेदवार निवडून द्यावे म्हणून काय काय कोल्ह्या कोंबड्यांसारखे त्या ठिकाणी गाणे गातात, पण त्यांचा एकही पाऊल ते काळीज पिळवटून टाकणारं आणि टाहो फोडून रडणाऱ्या आई वडिलांकडे त्या अनुष्काच्या का गेलं नसावं, का जाऊ वाटलं नाही देवेंद्र फडणवीसांना. जेव्हा जेव्हा अशा घटना आमच्या महाराष्ट्रामध्ये घडतात, तेव्हा ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे ते प्रत्येक कुटुंब रडत पडत मुंबईला ह्याच मुख्यमंत्र्याच्या प्लस गृहमंत्र्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला मुंबईला जाते प्रत्येक कुटुंब. संतोष भाऊ देशमुखांची चिमुकले लेकरं रडत पडत मुंबईला गेले भेटायला या मुख्यमंत्र्यांना. ज्यांच्यावरती अन्याय होते त्यांनी स्वतः या मुख्यमंत्र्याला मुंबईत भेटायला जावं लागतं. पण मुख्यमंत्री स्वतः प्रचार सभेसाठी इथं बाजूला येऊ शकतो. जिथं औसा आणि निलंगा अंतरच काय आहे असं, तिथं मुख्यमंत्री येऊ शकतात. पण तिथं जाऊ शकत नाहीत, त्या चिमुकलीच्या घरी जाऊ शकत नाहीत, भेट द्यायला चौकशी करू शकत नाहीत 2 शब्दाची. कशी घटना झाली, काय झाली, त्या शाळेमध्ये सुद्धा गृहमंत्र्यांनी जायला हवं. ज्यावेळेस आपलं डिपार्टमेंट हतबल होतंय, न्याय देऊ शकत नाही, अपयशी ठरतंय, त्यावेळेस गृहमंत्र्यांनी स्वतः जायचं असतं. पण यांचं काहीच कर्तव्य राहिलं नाही का? गृहमंत्र्यांचं तर जाऊ द्या, आता त्यांना पाठच झाले. त्यांच्यासाठी अशा घटना म्हणजे काहीच नाहीत. त्यांची एक मंत्रिणी मागं म्हणली होती, संतोष भाऊ देशमुखांची जेव्हा हत्या झाली तेव्हा म्हणली होती, "ह्या अशा किरकोळ घटना रोजच घडत असतात," अशी म्हणली होती त्यांची एक मंत्री. आता हेही त्याच्यातलेच मंत्री, त्याच्यामुळे यांच्यासाठी ह्या घटना किरकोळ झालेल्या आहेत. पण यांच्या लेकरावर जेव्हा वेळ येईल, तेव्हा कळेल यांना किरकोळ असतात का कशा असतात, दुर्मिळ असतात. ह्या घटना यांना नंतर कळेल. जेव्हा यांचे लेकरं काळाच्या तोंडात जातील ना, तेव्हा यांच्यावर कळेल. जेव्हा अतिरेक होत असतो ना, तेव्हा आग यांच्या पण घराला लागणारच असते. त्याच्यामुळं काही चिंता करू नये यांनी. अशा घटना म्हणजे किरकोळ असतात, यांना काहीही वाटत नाही असं म्हणतात आणि एवढे निर्लज्ज झालेले आहेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन सुद्धा. यांना काहीही राहिलेलं नाही. पण आता जाऊ द्या त्या गृहमंत्री आले नाहीत, पण तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा कुठल्याही पार्टीचे असतील, काहीही असतील, पक्षाचे असतील, एका गरीब घरातलं लेकरू आज गेले, काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे. अमित भैया देशमुख तिथे आहेत, संभाजी पाटील निलंगेकर आहेत, अभिमन्यू पवार आहेत. काही कमी आहेत भाराभर ते कराड आहेत, कोणतरी काही कमी आहेत का भाराभर बांधायला लोकप्रतिनिधी? मग यांचा काय भारा बांधून नुसती पेंडी तयार करायची का चारा टाकायचा का यांचा जनावराला? यांनी एकही तिथे जात नाही. काही शोकांतिका आहे तिथे सगळे एक होतात आहे एखादं काही असलं की आणि आता तिथे एकही जात नाही. तर यांच्यापैकी एखाद्याच्या घरी साखरपुडा असू द्या, सगळे कामं सोडतात जनतेची आणि तिथं हजर होतात साखरपुड्याला जेवायला. पण तिथं आज एका गरीबाचं लेकरू गेले, पण त्यांच्या घरी एकही लोकप्रतिनिधी जात नाही. ही केवढी मोठी शोकांतिका आहे. का नेहमी नेहमी महाराष्ट्रामध्ये आता फक्त श्रद्धांजलीच्या मेणबत्त्याच पेटवत राहायचं का? आणि कॅन्डल मोर्चेच काढत राहायचं का? महाराष्ट्र बंदच करत राहायचा का नेहमी नेहमी? ह्या घटना थांबवायच्या का की नाही? हा प्रश्न आता जनतेकडून जर गृहमंत्र्याला केला, तर गृहमंत्र्याकडे याचं काय उत्तर आहे? गृहमंत्र्यांनी कळवलं पाहिजे, कधी तर आलं पाहिजे माध्यमांसमोर आणि कळवलं पाहिजे, की एवढ्या घटना वाढल्या, त्या थांबवण्याच्या बाबतीत काय उपाययोजना आहे यांच्याकडे? आत्तापर्यंत तिथली सगळी टोटल त्या शाळेची व्यवस्था यांची चौकशी व्हायला पाहिजे होती टोटली आणि टोटली चौकशी होऊन त्याच्यातले जेवढे काही गुन्हेगार आहेत ते सगळे गजाआड पाहिजे होते. पण त्या हराम्यांना माहिती आहे आम्हाला इतकं मोठं वेतन 2-2 लाख रुपये वेतन केलेले आहे. आम्ही या पैशाच्या जोरावर कुणीच आम्हाला अटक करू शकत नाही, कुणीच गजाआड घालू शकत नाही. ही ताकद प्रशासकीय अधिकाऱ्यांना आले आणि कशामुळे आले याचा विचार आता सरकारने नाही तर जनतेने आणि पालकवर्गाने केला पाहिजे. आणि म्हणून मागे मी एम-पी-एस-सीच्या मुलांचं आंदोलन चालू असताना म्हणले होते, की केवळ सरकारचीच काही जबाबदारी नाही तर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कठोर
पाऊल उचललं पाहिजे. आता विद्यार्थ्यांचं काय कर्तव्य आहे? आपली एक छोटीशी चिमुकली बहीण गेली ना आपल्या शाळेतली, मग आपलं काय कर्तव्य आहे? तर आपलं कर्तव्य मेणबत्त्या पेटवून आपल्या बहिणीला फक्त श्रद्धांजली देणे आणि आपले अश्रू वाहणे एवढंच आपलं कर्तव्य नाही. याच्याही पलीकडे आपलं कर्तव्य काय आहे? तर ज्या शाळांमध्ये अशा घटना झाल्यात ना, त्या शाळांना पुन्हा कधीच चालू होऊ द्यायचं नाही. कायमचे आपल्या घरचे लॉक नेऊन कुलप ठोकायचे त्या शाळांना, त्या दरवाज्यांना आणि जी काही यंत्रणा आहे यांची प्रशासनाची अशी उन्मत्त झालेली या पैशाच्या जोरावर त्यांना पुन्हा त्या शाळेच्या आवारामध्ये पाऊल ठेवायचं नाही आणि ही ताकद जर कोणामध्ये असेल, हा अधिकार जर कुणामध्ये असेल, तर तो आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना तो अधिकार आहे. कारण आमचा काही अधिकार आहे की नाही? पालकांचा काही अधिकार आहे की नाही? पालकांना तो अधिकार आहे. आमचे लेकरं शिकवायचेत ना, मग त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत हे सगळे सूत्र हे पालकांच्या हाती असले पाहिजे, ते आमच्या हाती असले पाहिजे, ना की फक्त प्रशासनाच्या हाती असले पाहिजे. काय केलं आज तुमच्या प्रशासनाने? कलेक्टरचं होतं काही नियंत्रण त्या शाळेवर? जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याचं होतं काहीतरी नियंत्रण त्या शाळेवर? गेले ते कधी? त्यांच्या जर अशा चक्रा असत्या 2-4 दिवसाला शाळेंवर जर त्यांनी चक्रा मारलेल्या असत्या प्रत्येक कुठं ना कुठं, कुठं ना कुठं, यांची एवढी ही व्यवस्था सिस्टम निर्माण केली आहे ना, तालुक्यासाठी तालुका लेव्हलला अधिकारी दिलेले आहेत, जिल्हा लेव्हलला दिलेले आहेत. हे किती चक्रा मारतात शाळेवर जाऊन? मुळात हेच भ्रष्ट आहेत ना. हेच स्वतः जर भ्रष्ट आहेत, हेच जर गुन्हेगारांना पाठराखण करणारे आहेत, गुन्हेगारांना सपोर्ट करणारे आहेत, गुन्हेगारांचं समर्थन करणारे आहेत, तर हे काय नियंत्रण करणार आमच्या लेकरांच्या, चिमुकल्यांच्या शाळांसाठी? काय यांची काहीच नाही यांचे जेवढे अधिकार आहेत ना, कर्तव्य शून्य आहेत हे. फक्त अधिकारांचा फायदा घेतात. कर्तव्य बजावताना मात्र शून्य आहेत, शून्य. काहीच नाही. कर्तव्य बजावत असतील तर फक्त घरातले भांडे घासत असतील यांनी, पण समाजामध्ये तर कुठलंच कर्तव्य बजावत नाहीत हे. वेतनाच्या समांतर यांनी कधी कर्तव्य बजावताना पाहिलं का? आणि यांना कामं विचारले ना कधी यांचे रडके घराणे चालू होतात. आम्हाला 48 ॲप दिलेले आहेत. आम्हाला 58 ॲप दिलेले आहेत भरायला. घेऊ नका ना तुम्ही. कशाला घेता? एकच ॲप घ्या तुम्हाला भरायला. एकच काम घ्या आणि एकाचंच वेतन घ्या. तुम्हाला कोण म्हणतंय 58 ॲप घ्या आणि 58चे वेतन घ्या म्हणून? लगेच रस्त्यावर येतात. आम्हाला कामं जास्त सांगितले, आम्हाला एवढे कामं आहेत, तेवढे कामं आहेत. मग कामं करणं होत नाही, तर तुम्हाला कोण म्हणतं? संन्याशी व्हा, कुंभमेळ्यात जाऊन बसा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी. पण आमच्या चिमुकल्या लेकरांच्या नरडीचे घोट का घेतायत? ही एक घटना नाहीये संतापून जायला. ते पाळा आश्रमशाळा, तिथल्या घटनांचा कधी इतिहास तपासा आणि वाचून बघा. तिथला इतिहास काय आहे? त्याच्यानंतर मागे नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला ती चिमुकली 3.5 वर्षाची. ह्या घटना वारंवार होत आहेत. याचं काय आहे याच्या पाठीमागे? तर कठोर शिक्षा दिली जात नाही आणि गुन्हेगारांचं समर्थन केलं जातं. कुठल्यातरी लोकप्रतिनिधींचं बळ गुन्हेगारांना मिळत आहे आणि मग त्या साहेबाला मी कॉल करतो, साहेब माझा लगेच फोन उचलतात. मग साहेब इकडून फोन उचलतात. मग साहेब लगेच पोलिसवाल्यांना फोन करतात, की पोलिसवाले लगेच जागेवर हजरतात, लगेच गुन्हेगारांना सोडून देतात. ही जी शृंखला चालली, ही जी गुन्हेगारांना पाठीशी घालणारी ही जी साखळी तयार झाली, या साखळीला कुठेतरी तोडता आलं पाहिजे समाजातून आणि तरच ही गुन्हेगारी थांबणार आहे. नाहीतर आज या शाळेतली विद्यार्थिनी, उद्या त्या शाळेतली विद्यार्थिनी, परवा त्या शाळेतली विद्यार्थिनी असे रोज कुणाचे ना कुणाचे बालक बळी पडत आहेत. किमान त्या पूतना मावशीने एका गोकुळातल्याच बालकांच्या नरडीचा घोट घेत होती. दुसरे गावं तरी सुरक्षित होते. पण आज आमच्या भारतभरामध्ये कुठेही जा, एकही गाव सुरक्षित नाही. सगळे पूतना मावशीचीच वंशावळ गावोगाव तयार झाली, जी आमच्या चिमुकल्यांच्या नरड्यांचा घोट घेत नाहीत. पण तेव्हा आज आम्हाला आवश्यकता आहे खरी भगवान श्रीकृष्णाची, जेणेकरून यांचा जन्मोजन्मीचा हिसाब फाडून टाकून यांना यमसदनाला पाठवलं पाहिजे किंवा मोक्ष तरी दिला पाहिजे या गुंडांना. आणि आज आमचे छोटे छोटे बालक सुरक्षित झाले पाहिजे. मागं बीडमध्ये त्या ट्युशनमध्ये किती तरुणींच्या नरड्यांचा घोट घेतला जात होता. तिथे टाकत होती. तो राष्ट्रवादीचा हैवान होता. तो क्लासेसवाला चालक.
तो राष्ट्रवादी पक्षाचा तो हैवान होता, पदाधिकारी होता तो हैवान राष्ट्रवादी पक्षाचा. महाराष्ट्रातील मोठमोठ्या समित्यांचे पद त्याच्याकडे होते आणि आज इथे सांगतात, की इथे हेडमास्तर जबाबदार आहे या घटनेला. हेडमास्तर असेल, दुसरा एखादा मास्तर जबाबदार असेल, आहे तर त्यांची प्रशासकीय यंत्रणाही जबाबदार आहे ना. मग या प्रशासनाचं काहीच इथे काम नाही का? या प्रशासनाला फक्त चिमुकल्यांच्या नरड्यांचे घोळ देण्यासाठी 2-2 लाख रुपयांच्या नरड्यात ओतले जात आहेत का? समाजाचं आज रक्त पिलं जात आहे यांच्याकडून आणि म्हणून कुठेतरी उपाययोजना झाली पाहिजे. एवढूसं लेकरू, एवढं छोटंसं नावावं एवढं लेकरू जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अभ्यास करत असेल, तर आज त्या लेकराचं देशव्यापी कौतुक होण्याऐवजी त्या लेकराच्या गळ्यात मारून फास टाकला असेल, मरणाचा फास टाकला, लेकराचा जीव घेतला, तर एवढे दुष्ट दुर्जन लोकं मला वाटतं दुसरीकडे बाहेर देशात कुठेही सापडणार नाहीत. इतके दुर्जन आमच्याच देशात आता तयार झालेत. आज आमच्या भारत मातेचं रक्त पिलं जात आहे क्षणाक्षणाला आणि म्हणून काहीही करून आमचे पाल्ले हे शाळेमध्ये सुरक्षित असल्या पाहिजे, यासाठी आमची पालकांची जबाबदारी काय आहे, हे पालकांनी विचार केला पाहिजे. पोलिसांकडे आपण किती वर्षे संरक्षण मागणार? किती वर्ष आपण पोलिसांसाठी हात पसरणार, की पोलिसांनी आमच्या लेकरांना संरक्षण द्यावं? पोलीस व्यवस्थांनीच फक्त आम्हाला संरक्षण द्यावं का? कुठेतरी आमची सुद्धा जबाबदारी आहे. आम्ही शिक्षणाचा अधिकार आम्ही आमच्या हातात घेतला पाहिजे. कारण हे स्वतंत्र राष्ट्र आहे ना, मग स्वतंत्र राष्ट्रामध्ये काही सूत्र आपणही हातात घेतली पाहिजे. जर स्वतंत्र राष्ट्रामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य नसेल, तर देशाच्या आणि राष्ट्राच्या स्वातंत्र्याचं काही लोणचं घालायचं का आम्हाला? व्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचं आहे ना. आज आमचे पाल्य जर शाळेमध्ये स्वतंत्ररित्या शिकू शकत नसतील, त्यांना पारतंत्र्यासारखं, गुलामगिरीसारखं, एखाद्या गुलामासारखं मारून टाकले जात असेल, तर आम्ही म्हणणार नाही की आमचं राष्ट्र स्वतंत्र आहे. आम्ही त्या दिवशी म्हणू आमचं राष्ट्र स्वतंत्र आहे, ज्या दिवशी आमची शिक्षण व्यवस्था सुद्धा स्वतंत्र असली पाहिजे आणि याचे सारे सूत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात असले पाहिजे. आज विद्यार्थी शिक्षकावर काहीही कायदा राबवू शकत नाही. शिक्षकांनी चुकीचं शिकवलं तरीही त्याला मान्य करावं लागतं. शिक्षकांनी अत्याचार केला तर त्याला जीव गमवावा लागतो. तर आज या स्वतंत्र राष्ट्राचा अर्थ काय आहे आणि या स्वतंत्र राष्ट्राची व्याख्या काय आहे स्वातंत्र्याची, हे शिक्षक लोकांनीच मग आम्हाला सांगावं. काय आहे या स्वतंत्र राष्ट्राची व्याख्या? का गमवावा लागला आमच्या चिमुकलीला जीव? याचं उत्तर बाकीच्या शिक्षक संघटनांकडे आहे का? यावं शिक्षक संघटनांनी आता रस्त्यावर आणि द्यावेत उत्तर आता आम्हाला, की आमच्या या पाल्यांच्या नरडीचा घोट घेतला जात आहे. त्याचं उत्तर शिक्षक संघटनांकडे सुद्धा काय आहे, याचे उत्तर नक्की शिक्षक संघटनांनी द्यावेत. आपल्याला सुद्धा आपल्या या चिमुकली छोटीशी अनुष्का, आपली बहीण, आपली चिमुकली लेक गमावलेली आहे आणि खरंच आपल्या या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न म्हणजे फक्त आपल्या चिमुकलीसाठी आता महाराष्ट्र बंद करणे हाच प्रयत्न असू शकत नाही. तर आपल्या आजूबाजूला जिथे-जिथे ज्या शाळा आहेत आणि या प्रशासनाचे जे हैवान तिथं आहेत, त्यांच्यावरती आपली सुद्धा नजर असली पाहिजे, हे आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपल्या आजूबाजूच्या शाळांवर सुद्धा आपलं नियंत्रण असलं पाहिजे. नक्कीच आपण आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा या शिक्षण व्यवस्थेबद्दल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त पालकांनी बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.